मित्रहो, आपल्या शरीरातील पाणी, मीठ आणि खनिजांचं निरोगी संतुलन ठेवून आवश्यक हार्मोन्स तयार करण्याचं आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचं काम आपली किडनी करत असते. त्यामुळं आपण आपल्या शरीराच्या आरोग्याबरोबरच आपल्या किडनीचीही काळजी घ्यायला हवी आहे. मात्र आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळं किडनीचे आजार वाढू लागलेले आहेत. चुकीच्या आहाराच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आजकाल किडनीच्या आजाराचा धोका वाढलेला आहे. जर आपल्याला आपली किडनी निरोगी ठेवायची असेल तर काही पदार्थांचं सेवन आपण टाळायला हवं आहे. असे पदार्थ कोणते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या आरोग्य या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, या 10 पदार्थांमध्ये डेअरी प्रोडक्ट्स हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज, लोणी आणि मलई आपल्या मूत्रपिंडावरती दबाव आणू शकतात आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकतात. यामुळे किडनीचं कार्य बिघडू शकतं आणि हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. दुसरा पदार्थ आहे प्रोसेस्ड मीट. जर तुम्ही किडनीच्या आजाराचे बळी असाल तर तुमच्यासाठी प्रक्रिया केलेल्या मीठपासून दूर राहणे चांगले राहील. या मांसामध्ये जास्त प्रमाणात सोडियम, फॉस्फरस, ॲडिटिव्ह आणि अस्वास्थ्यकर चरबी असतात, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि किडनीच्या कार्यास हानी पोहोचू शकते. नंतर ॲवॅकाडो हे खरं तर अतिशय फायदेशीर फळ आहे, परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात हृदयनिरोगी चरबी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तथापि त्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळं किडनीचा आजार असलेल्यांनी ॲवॅकाडो फळ खाणं टाळावं. टोमॅटोमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, जे किडनीसाठी हानिकारक ठरू शकतं. जर तुम्ही किडनीच्या आजाराने त्रस्त असाल किंवा तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल तर टोमॅटोचं सेवन हे कमी करणं आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. नंतर संत्री किंवा त्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असतो. त्यात व्हिटॅमिन सी सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं, पण याचबरोबर त्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, जे किडनीसाठी हानिकारक असतं. किडनीचा आजार असेल तर चुकूनही संत्रीचा आपल्या आहारात समावेश करावयाचा नाही. लाल मांसामध्ये प्रथिने आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळं किडनीवर ताण येतो. अशा परिस्थितीत ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनी खराब होऊ शकते किंवा किडनीचे आजार असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. नंतर आहे पॅकेज्ड फूड. पॅकबंद पदार्थ आपल्या आरोग्यासाठी सर्वच बाबतीत हानिकारक असतात. बऱ्याच कॅनिंग केलेल्या भाज्या, बीन्स ताजे ठेवण्यासाठी उच्च सोडियम त्यात वापरलेलं असतं, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि कालांतराने किडनीवरती ताण येऊ शकतो. रिफाईंड शुगर, सोडा आणि मिठाई यांसारख्या रिफाईंड शर्करायुक्त पदार्थांमुळे वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. संभाव्यतः किडनीचे आजार वाढू शकतात आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. आणि शेवटचं आहे दारू. म्हणजे जास्त प्रमाणात जर मद्यपान केलं तर किडनीच्या कार्यावरती नकारात्मक परिणाम होतो. रक्तदाब वाढू शकतो, शरीर निर्जलीकरण होऊ शकते, ज्यामुळे किडनीच्या आजारांचा धोका झपाट्याने वाढतो. दारूचे सेवन आरोग्याच्या इतर समस्यासुद्धा निर्माण करत असते, त्यामुळे याचं वेळीच सेवन बंद करायला हवं आहे. तर असे हे वेगवेगळे पदार्थ आपण कमी प्रमाणात खाल्ली किंवा यांचं सेवन टाळलं तर आपण आपल्या किडनीचं आरोग्य हे निरोगी ठेवू शकतो आणि आपलं आनंदी जीवन जगू शकतो. मित्र, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा किडनी जर निरोगी ठेवायची असेल तर कोणत्या पदार्थांचं सेवन टाळायला हवं आहे किंवा कमी प्रमाणात करायला हवं आहे याबद्दलची माहिती मिळेल. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.